चहा घेत बोलूया? नको. काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? काही अनपेक्षित घडलं नाही, धक्का बसला नाही, यातच काय ते सुख मानूया आपण. असं का म्हणतोयस? काय ना, हल्ली मी कशाचीच खात्री देऊ शकत नाहीये. पुढच्या क्षणी आपल्या समोर काय वाढून ठेवलं असेल काहीच सांगता येत नाही. पोलिसांनी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं का? तेच म्हटलं ना, पोलीस स्टेशन मध्येही जाऊ नये असा काही अनुभव आला नाही. पोलिसांनी चांगलं सपोर्ट केलं, कोऑपरेट केलं. गोखले गृहोद्योगाला आणि गोखल्यांना त्रास देण्यासाठी हे मुद्दाम कोणीतरी करतंय असं त्यांचंही म्हणणं आहे हे कळलं. थँक गॉड. बरं मग आता पुढे काय? पुढे काय? या प्रकरणामध्ये असलेल्यांना कठोर शिक्षा आम्ही करू असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, ऑफकोर्स त्यांना ते करायलाच हवं रे. कठोर शिक्षा म्हणजे पिंट्या का? श्री पिंट्या? पिंट्या यामागचा सूत्रधार नाहीये हे मलाही कळतंय. आय एम शुअर अबाउट दॅट. हे त्याच्याकडून कोणीतरी मुद्दाम करून घेतंय. आपण पिंट्याने सुद्धा हे असं नको होतं करायला. हो ना, त्यावेळेस नेमकं त्याच्या डोक्यात काय चाललं होतं कोण जाणे. तू ऑफिसला जाणार आहेस? जावंसं तर वाटतंय पण काही कळत नाही. ऐक ना, आज नको जाऊस ऑफिसला. मनीष, अरे पण घरी जावंसं वाटत नाही. अरे पण मग माझ्या घरी चल. नाही नाही थँक्स, पण नको. एक दोन कामं आहेत ती उरकतो आणि मग बघतो काय करायचं. श्री, बाय. किशोरकडनं त्यांनी काही लाख रुपये घेतलेत यांच्या ऑपरेशनसाठी, हो ना? जी लहान तोंडी मोठा घास घेते मी. पण रागावणार नसाल तर एक गोष्ट सांगू का? तुझ्या भावाला डिफेंड करणार असशील तर नको सांगूस. डिफेंड नाही करत आहे आईजी. पिंट्याने पैसे घेतलेत हे खरं आहे. त्याने हे असं सगळं केलंय हे सुद्धा खरं आहे. पण ह्या कामासाठी त्याने पैसे नक्कीच घेतले नाहीत. नक्की नाही आईजी. पिंट्या असं करेल असं तरी तुला वाटलं होतं का कधीतरी? आईजी, अहो रक्ताचं नातं आहे त्याचं जानूशी. हे तो विसरला. अहो चुकलं त्याचं. त्याला आपण एक संधी देऊया ना. एकदा त्याची चूक पोटात घातली ना तर हाच फरक असतो रक्ताच्या आणि जोडलेल्या नात्यात. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला माफ करावं. नाही, तुम्ही ते करणारच, जान्हवीही. पण आम्हाला ते शक्य नाहीये. काळं फासलं त्यांनी आमच्या श्रीच्या तोंडाला. सगळ्यांच्या देखत जराही काही वाटलं नाही का त्याला? आणि तुमच्या मुलाला असं कोणी केलं असतं तर तुम्ही गप्प बसला असतात? मग तुम्ही जावई बापूंना सांगा ना. त्यांना म्हणावं आमच्या घरी या आणि पिंट्याच्या तोंडाला तुम्ही काळं फासा. आम्ही काही म्हणणार नाही. मग तर झालं. तोंडाला काळं फासण्याचा प्रश्न नाहीये. आता तोच तर प्रॉब्लेम झालाय ना. कला, तू जरा गप्प राहशील का? अहो पण आता काहीतरी मार्ग काढायला पाहिजे ना. तो आम्ही काढू आमच्या पद्धतीनं. आजी, तुम्ही पिंट्याला जे काही शासन कराल ते आम्हाला मान्य आहे. म्हणजे त्याचं चुकलंच आहे. हो तर आम्हाला शिक्षा करा. आम्हीच कमी पडलोय त्याच्यावर संस्कार करण्यात.
फक्त जानूला माफ करा, तिची काही चूक नाहीये यात. तेवढं तारतम्य आहे आमच्यात. आमची जानू नांदतीये तुमच्या घरात. पिंट्याचा राग तिच्यावर नाही निघाला म्हणजे झालं. आई तसं काही होत नाहीये. बस बस, तुमच्या घरातले आहेतच मोठ्या मनाचे. तेवढा पिंट्याचाही अपराध पोटात घातला तर बरं झालं असतं. हो, लहान आहे होतो, आपलाच आहे ना तो, अगदी तुमच्या नातवासारखा आहे. जाऊ द्या ना, सोडून द्या ना त्याला. झालं गेलं, गंगेला मिळालं. जानू जानू, तू सांग ना ग आई अजिंना. आमच्या घराची ती परंपरा नाहीये. चूक ती चूक, अन्याय तो अन्याय. मी माझ्या मुलांनाही त्यांच्या चुकांची शिक्षा भोगल्याशिवाय माफ केलेलं नाहीये. तर होती ती तुमच्या पोटची पोरं होती. हे नातं मी रक्ताच्या आणि जोडलेल्या नात्यात भेदभाव करणार नाही. तुमच्या मुलाला या घरात क्षमा नाही. त्याला योग्य वेळी योग्य ते शासन करायला मी मागे पुढे पाहणार नाही. अगं बाई, कसलं शासन करणार आहात तुम्ही त्याला? जाऊ दे ना जानू. अगं तू गप्प का? तू सांग ना त्यांना. जान्हवी गप्पच होती. जेव्हा श्रीच्या तोंडाला काळं फासलं गेलं ना, तेव्हाही ती गप्पच होती. आता कशाला बोलेल काही? मला वाटतं आपलं बोलणं संपलंय. आजी, माझी मुलगी कुणाचंही कधीही वाईट चिंतणार नाही. माझ्या पोटी ही एकच लेक आहे असं मी मानतो. माझ्या लेकीचं सुख तुमच्या हातात, तुमच्या घरात आहे. या सगळ्या प्रकारामुळे तुम्ही माझ्या जानूला अंतर देऊ नका, एवढीच या बापाची कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आम्ही तिच्यापासून किंचित दुरावलोय हे खरंय, पण तिला आम्ही अंतर देणार नाही हेही तितकंच खरंय. तुम्ही निश्चिंत राहा. जानू, काळजी घे बाळा, सगळं काही ठीक होईल. येतो. आईजी, मी दारापर्यंत सोडून येऊ त्यांना? जा. सरू, जान्हवीच्या आईनं पिंट्याला मिळालेल्या पैशांबद्दल तुला नक्की काय सांगितलं होतं? नीट आठवून सांग. आई, म्हणजे त्या दिवसांमध्ये पिंट्यासाठी स्थळ बघा म्हणून त्यांचा सारखा फोन यायचा मला. पिंट्या कसा चांगला आहे, स्थळ म्हणून कसा योग्य आहे असं सांगत राहायच्या. हुशारक्याच मारायच्या. त्यात तथ्य किती आहे असा प्रश्न पडावा इतपत वाढवून सांगायच्या त्या. पिंट्याला नोकरी लागल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्याच्या बॉसने त्याला 3 का 3.5 नाही, मला वाटतं 3 लाख रुपयांचा चेक दिला होता बाबांच्या ऑपरेशनसाठी. आणि मग मोठं घर सुद्धा देणार आहेत असं काहीतरी म्हणाल्या. त्याच्या बॉसचा तो किती लाडका आहे असं सांगायचं होतं बहुतेक त्यांना मला. कठीण आहे. हसावं की रडावं हे सुद्धा कळत नाहीये मला. पिंट्याला अचानक एवढे पैसे त्यांनी का दिले असतील याचा विचारही नाही आला का ग त्यांच्या डोक्यात आई? श्री, अजूनही तुला पिंट्याच्या उद्दिष्टाबद्दल शंका आहे? नाही, शंका नाही, पण पण काय?
त्याचा हेतू स्पष्ट आहे. पैशांसाठी त्याने हे केलं. आईजी मला असं वाटतं की त्याला प्यादं बनवलं गेलंय. पण तो विकला गेलाच ना पैशांसाठी. परस्पर विकला जायला किंवा प्याद बनायला तो काय कुकुल बाळ होता का? तो भुललाच ना. पैसे घ्यायची कशी काय अक्कल होती त्याला मग? मला असं वाटतं की आईजी कुठलाही निर्णय घेण्याआधी आपण जरा. मी निर्णय घेतलाय श्री. म्हणजे तुला यात अवघड वाटत असेल तर मी तुझ्यावर अवलंबून राहणार नाही. आईजी माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात मला इतकं अपमानास्पद कधीही वाटलं नाहीये श्री. माझ्याच घरात शिरून कुणीतरी हे करत. श्री मी हे केलं नाही ना तर आतल्याच स्फोट होईल माझा. इतका त्रास झालाय मला याचा. आईजी हे बघ, मला असं वाटतं की खरे कल्प्रिट हे वेगळे. असं तुला वाटतंय? असतीलही. त्यांना योग्य वेळी शासन आपण करणारच आहोत. पण फिजिकली तुझ्या तोंडाला काळं फासण्यासाठी पिंट्याचा हात लागला होता आणि माझ्यासाठी त्याच्या इतका मोठा कल्प्रिट दुसरा कुणीही नाही. आईजी आपण थोडा वेळ घेऊया ना. खूप घेतला. आईजी मला तुझं सगळं म्हणणं मान्य आहे, पण तू म्हणालास आपण तडजोड करू. मी तयार झाले, कारण तुझा मुद्दा मला पटला होता. एक कंपनी बंद पडल्याने आपल्याला काही फरक पडणार नाही, पण काम करणाऱ्या प्रत्येकाला पडेल. त्रास नाही. ऐकलं मी तुझं, पण या बाबतीत नाही. मी काय म्हणतो, आपण जान्हवी येईपर्यंत थांबूया ना. पिंट्या चुकीचं वागताना ती गप्प होती. आता आपण बरोबर वागताना तिचं काही म्हणणं असेल असं मला वाटत नाही. पिंट्या दोषी आहे, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. आईजी मला तुझा राग कळतोय. नुसता कळून उपयोग नाही, वळला पाहिजे. आईजी अगं शेवटी तो जान्हवीचा भाऊ आहे. हा विचार त्यानं केला. अगं पण तो मूर्ख आहे. मग त्याला त्याच्या मूर्खपणाची शिक्षा मिळालाच पाहिजे. पण मग आपण देऊया ना ती शिक्षा. आपण काय देणार? पोलीस बघतील काय करायचंय. बेबी हत्या. पण त्यानं आपल्या बरोबर जे झालंय ते भरून निघणार आहे का? कॉम्पेन्सेट तर करावं लागेल ना, आणि त्यासाठी काहीतरी करावंच लागणार. श्री काका अरे तू पण. हे बघ श्री, जान्हवीवर माझा अजिबात राग नाही, कारण तिचा यात काहीच दोष नाही, मला मान्य आहे. मला नाही तसं वाटत. जान्हवीने 2 मुस्कटा देऊन त्याला थांबवायला हवं होतं, पण ती नुसतीच बघत उभी राहिली. आईला काळं फासायला येत होते तेव्हा सुद्धा नुसतीच बघत उभी होती. बेबी हत्या, हे सगळं आता जुनं उकरून काढण्यात काय अर्थ आहे? मी जुनं उकरून काढत नाहीये. श्री, जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. त्यांनी जे केलंय त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. तुम्ही मला परवानगी देत असाल ना तर मी त्याचे दात पाडायला पण तयार आहे. पण कांता, आपणही त्यांच्याच पातळीवर आलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? आपण कायद्याचा मार्ग सोडायचा नाही. राहिलं तुझं म्हणणं श्री, त्याला शासन करून आपली मानहानी भरून निघणार आहे का? तर हो, आपला मनस्ताप कमी होणार आहे. कुणीही उठावं आणि गोखले घराण्याशी काय वाटेल ते करावं आणि राजरोज फिरावं, हे होणं नाही. किशोरवर ऍक्शन घेतातच आहे, पिंट्याही यातून सुटता कामा नये. मला ते गरजेचं वाटतंय. आणि आपण काही रस्त्यावर पडलेलं नाही होत. विवेत्या, हे बघा, पिंट्यानं हे नक्की का केलंय हे आपल्याला माहित नाहीये. त्यामागे काहीतरी वेगळं कारणही असू शकतं. आता आपण फक्त अंदाज बांधतोय, नेमकं कारण आपल्याला माहित नाहीये. माहित करून घेण्याची आपल्याला गरज नाही श्री. ते काम पोलिसांचं आहे. आपलं काम त्याला पोलिसांच्या ताब्यात देणं आहे. त्यात दिरंगाई करून काहीही उपयोग होणार नाहीये श्री. तुला हे जमत नसेल, मला करावं लागेल. आईजी, इतक्या तडकाफडकी हे सगळं. तडकाफडकी नाहीये श्री. खूप नाचक्की झाली, खूप मनस्ताप झाला. आर्थिक नुकसान झाल्यानंतरच आपण करतोय ना हे. मला असं वाटतं की एकदा जान्हवीशी आपण बोलायला हवं. तो बोलला होता जान्हवीशी? अरे पण म्हणून आपणही तसंच करायचं का? आणि ती राजी झाली नाही तर काय करणार आहेस तू?
श्री, मला बोलायचंय तुझ्याशी. जान्हवी, मी महत्वाचं काम करणार आहे. 5 मिनिटं श्री. नंतर बोलूया. ठीक आहे, मी थांबते, वाट बघते मी. कशाविषयी बोलायचं तुला? सहज. आपल्याला एकमेकांशी बोलायला कारण कधीपासून लागायला लागली? सगळेच दिवस काही सारखे नसतात जान्हवी, दिवस बदलतात. श्री, दिवस बदलतात म्हणून माणसाने का बदलायचं? हो, आता हे असं फिलॉसॉफिकल वगैरे बोलणार आहेस का? जान्हवी, माझ्यासमोर आणखीन एक खूप महत्वाचे मोठे प्रश्न आहेत सोडवण्यासाठी. मग मलाही प्रश्न सोडवायचे आहेत, वाढवायचे नाहीयेत. दरवेळी बोलूनच प्रश्न सुटतात असं नाहीये. पण न बोलून दुरावा वाढतो. जेव्हा नेमकी गरज असते ना बोलण्याची, तेव्हा बोलावं माणसानं. आत्ता गरज आहे मला. मी बोलू प्लीज? मला काही महत्वाचे मेल्स करायचे. श्रीशी बोलावंसं वाटतंय. करू का त्याला फोन? नाही, नको. सध्या तो काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. उगाच वाद निर्माण होतील पुन्हा. नकोच. काय ग, काही होतंय का जान्हवी? हा ग, थोडं गरगरतंय. कशामुळे? काय झालं? जागरण होतंय ना ग सध्या, ऍसिडिटी वाढली असेल. नेहमीच आहे तुझं, नुसतं काम काम आणि काम. खाण्यापिण्याकडे लक्ष देत जा ना जरा. बघते, आज नाही बरं वाटलं तर गोळी. जान्हवी, काय झालंय? आई, मग काय झालं? सगळं ठीक आहे ना? पोलीस स्टेशन मध्ये मी सांगतो, थोडक्यात सांगतो. म्हणजे त्यातले टेक्निकल मुद्दे आपण टाळूया, पण तोंडाला काळं फासणं हा काही दखलपात्र गुन्हा नाही, तो अदखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे त्याकरता शिक्षा किंवा अटक असं काही होत नाही. फक्त समज देऊन सोडून दिलं जातं. याला काय अर्थ आहे? एक मिनिट, ऐकून घे. आपल्या वकिलांनी जमावबंदीचा आदेश धुडकावला. या अपराधाखाली पिंट्याला 4 ते 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते असा मुद्दा मांडला आणि पोलिसांना तो पटला सुद्धा. आता पोलीस काय ती योग्य ती कारवाई करतील. 4 ते 6 महिने फक्त? 6 वर्षाची शिक्षा व्हायला हवी होती त्याला. आई, पण श्रीला हे सगळं माहित आहे का? अर्थात, म्हणजे माझा विचार त्याला माहित आहे. पण या शिक्षेबद्दल पण त्याला सांगायला हवं ना? सांगणारच आहे. आणि जान्हवीला? मी हे काही चोरून लपवून करत नाहीये, उजळ माथ्याने करतेय. जान्हवीला माझा स्टँड माहित आहे. पिंट्याला त्याच्या कृत्याबद्दल शिक्षा व्हायलाच हवी, हे माझं म्हणणं मी तिच्या पुढे मांडलंय. मला तर जान्हवीचा आता जास्तच राग येतोय, त्यांच्या फॅमिलीचाही राग येतोय. मी फोन केला होता तिला, तिने फोन घेतला नाही, उलटा फोनही केला नाहीये मला. आता म्हणेल फोन ऐकूच आला नाही, रेंजच नव्हती, ब्ला 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 सांगत बसेल मला काय ते.
त्यांच्या घरात ना सगळेच स्वतःच्या धुनकीत असतात. बेबी, संपूर्ण कुटुंबाला यात ओढायची गरज नाहीये. आई, जबाबदारीची जाणीव त्या घरात जरा कमीच आहे, हे आता सिद्ध झालंय ना. बेबी, आपला विषय पिंट्या आहे, जान्हवी नाही. उगाचच वडाचं तेल वांग्यावर काढू नकोस तू. असं काही करत नाहीये मी कांता. एका घरातली माणसं साधारण एकसारखी वागतात, यात काहीच नवल नाही. ती आई आपल्याकडे येऊन गेली तेव्हा कशी वागली होती माहितीये ना आपल्याशी. तो विषय संपलाय बेबी. पण मनातनं नाही गेलेला आई, आणि असे विषय मनातनं जातही नाहीत. कारण याच अनुभवावरून आपण समोरच्याशी कसं वागायचं हे ठरवत असतो. यांच्याच घरातली लोक आपल्याशी असं का वागतात? किती वेळा माफ करायचं आपण त्यांना, आणि कशा कशासाठी?